नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री तनपुरे यांनी आपली पुन्हा एकदा सत्ता गड राखला असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे तसेच 24 उमेदवारांपैकी 17 विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर मोठा जल्लोष केला. तर भारतीय जनता पार्टीला 7 जागेवर समाधान मानावे लागले. अत्यंत चुरशीची लढत झालेल्या राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तनपुरे गटाने नगर परिषदेची पुन्हा सत्ता ताब्यात घेतली आहे. नगराध्यक्षपद व 24 पैकी तनपुरे गटाने 17 जागा जिंकल्या आहेत. तनपुरे गटाने नगर परिषदेवर सत्ता मिळवल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत भगवा गुलाल उधळत मोठा जल्लोष साजरा केला. कुठलाही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सर्वप्रथम राहुरी शहरवासियांचे मनापासून आभार व्यक्त करेल की गेली कित्येक वर्ष आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. याही वेळेस पुन्हा राहुरी शहरवासियांनी आमच्या नेतृत्वावर, आमच्या पॅनलवरती जो विश्वास दाखवला, मी मनापासून आभार प्रत्येक मतदाराचे हे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण दिलेल्या विश्वासाला पात्र राहून पुढची 5 वर्षे या शहराचा कारभार, जो दैनंदिन कामं असतात, ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मधल्या 3-4 वर्ष जे प्रशासकाचं राज्य या नगरपालिकेवरती होतं, त्यावेळेस जो खुंटलेला विकास आहे तो निश्चितपणे पुन्हा एकदा विकासाची कामं करून, विशेषतः जी काय रस्त्यांची दुरावस्था शहरामध्ये झालेली असेल त्याला प्राधान्य देऊन, काही रस्त्यांना तर अक्षरशः पैसे आले होते, टेंडर झाले होते, पण वर्ष झालं या प्रशासकांच्या राज्यामध्ये त्याला वर्क ऑर्डर मिळाली नाही. ही देखील काम आम्ही प्रगतीपथावर नेऊ आणि निश्चितपणे विकासाचा जो बॅकलॉग मधल्या 3-4 वर्ष प्रशासकाच्या काळात झाला होता तो दूर करण्याचं काम आम्ही करू. पण राहुरीकरांनी मागच्या 5 वर्षामध्ये, आमच्या 5 वर्षामध्ये जे विकास कामं आम्ही केली त्याच्यावर तर निश्चितपणे आम्हाला त्यामुळे तर आम्हाला कौल दिलाच, पण निश्चितपणे एक भावनिक नातं राहुरी शहराचं आणि माझं निश्चितपणे एक मोठं भावनिक नातं आहे. मी जरी राज्याचा मंत्री होतो, या मतदारसंघाचा आमदार होतो, पण शेवटी माझं लहानपण, मी शेवटी या गावाचा मी रहिवासी आहे, माझं गाव आहे. या भावनेतनं जेव्हा माझ्याकडे आमदारकी होती, मंत्रीपद होतं, त्यावेळी हे आपलं गाव आहे, एक आपलेपणाच्या माध्यमातून एक प्रेम या गावाला द्यायचा प्रयत्न केला आणि विकास कामं तर आहेच, पण या प्रेमाच्या माध्यमातून देखील राहुरीकरांनी आमच्यावर जो विश्वास टाकला, मी शब्द माझ्याकडे अपुरे आहेत. पुन्हा एकदा राहुरी शहरवासियांचे मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. ते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी या राहुरी शहराच्या जॉगिंग ट्रॅकची दखल घेतली, हे कुठेतरी एक मनाला समाधान देण्यासारखं काम आहे. कारण त्या जॉगिंग ट्रॅकला निधी हे एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री असताना, मी राज्यमंत्री असताना त्यांच्याच सहीने निधी आलेला आहे. त्यामुळं आज त्यांनी कुठेतरी कौतुक केलं, हे एक चांगल्या कामाची पावती त्यांनी दिली. भविष्यात देखील आम्हाला त्यांच्याकडनं बराच निधी आणायचा आहे या 5 वर्षामध्ये. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.